महापौर आणि उपमहापौर पदासाठी ठाकरेंचे उमेदवार अशी शक्यता वर्तवली जाते। मातोश्रीवर आज महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे। निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी उमेदवार उतरवणार अशी विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्रला माहिती दिली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून। महेंद्र, आता मुंबई महापौर आणि उपमहापौर पदासाठी ठाकरेंचे उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जाते, काय अधिक अपडेट? अंकिता, येत्या 11 तारखेला मुंबई महापौर आणि उपमहापौर पदासाठी मुंबई महानगरपालिकेची जी आहे ती निवडणूक होणार आहे आणि त्याच संदर्भात भारतीय जनता पार्टीकडून नावं देण्यात आली होती। मात्र ही जी निवडणूक आहे ती बिनविरोध न व्हावी म्हणून जे आहे ते ठाकरे गटाकडून ही नावं दिली जाणार आहेत। या संदर्भात आज मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात जे ठाकरेंचे नेते आहेत हे या बैठकीत असणार आहे आणि या बैठकीत ठाकरे गटाकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठी कोणत्या नावाची नावं दिली जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण 11 तारखेला ही निवडणूक होणार आहे आणि 7 तारखेला या नावं आहेत ती सादर करणार येणार आहेत। मात्र ठाकरे गटाकडून अद्याप ही नावं समोर आली नसली तरी आज या बैठकीत ठाकरे गटाकडून या 12 वाजता जी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात बैठक होणार आहे त्या बैठकीत ठाकरे गटाकडून कोणती नावं दिली जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही बिनविरोध न व्हावी म्हणून ठाकरे गटाकडून एक खेळी खेळले जाण्याचे जे आहे ते प्रयत्न केले जात आहेत। मात्र ठाकरे गटाकडून या नेमक्या कोणत्या उमेदवारांची नावं सध्या चर्चेत आहे? नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा जास्तीत ठाकरेंचा प्रयत्न आहे आणि ठाकरेंनी या निवडणुकीत ही नवीन चेहऱ्यांना संधी दिली होती। मात्र गटनेतेपदी जे आहे ते अनुभवी म्हणून जे आहे ते किशोरी पेडणेकरांचं नाव घेतलं होतं। मात्र चेहरा जो आहे तो नवीन आणि तरुण चेहरा असणार आहे असं सांगितलं जातंय। अद्यापही नावं समोर आली नसली तरी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी आज जी आहे ती या बैठकीत चर्चा होईल आणि नवीन चेहऱ्यांना संधी मिळते की अनुभवी चेहऱ्यांना पुन्हा या ठिकाणी स्थान दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुपारी 12 वाजता ही बैठक होणार आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे या बैठकीत कोणाच्या नावाची जे आहे ती निवड करतायत किंवा नेत्यांना या संदर्भात काही विचारतायत त्यांच्याकडून काही नावं आहेत ती जाणून घेतली जाणार आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित अंकिता। महेंद्र, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर